अगदी दिवाळी असो किंवा चहासोबत खाण्यासाठी असो किंवा अगदी मुलांच्या छोट्याशा भुकेसाठी असो, चकली तर बनवली जातेच. नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज आपण अगदी मस्त अशी चकली बनवलेली आहे. हा आवाज तुम्ही ऐकलाच असेल. तर कुठल्याही प्रकारची भाजणी न वापरता चकली बनवायची आहे. ह्यासाठी इथे मी 1.5 कप पोहे घेतलेले आहे. इथे मी मेजरिंग कपचा वापर केला आहे, तुम्ही वाटीचा वापर देखील करू शकता. तर इथे 1.5 कप जाड पोहे घेतलेले आहेत. शक्यतोवर जाड पोह्याचाच वापर करायचा. त्यानंतर अर्धा कप आपली फुटाण्याची डाळ म्हणजेच डाळवं घेतलेलं आहे. आणि आता हे आपल्याला लो टू मीडियम हीटवर थोडंसं भाजून घ्यायचं आहे. ह्याचा कलर अजिबात बदलायची गरज नाही आहे. अगदी हलकंसं भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून हे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक दळायला सोपं होईल. हे थोडंसं आपल्याला क्रंची करून घ्यायचं आहे. आता साधारणपणे एक 5 मिनिटभर मी हे भाजून घेतलं आहे. आता याला थंड करून घ्यायचं आहे. आता जोपर्यंत हे थंड होत आहे ना, तोपर्यंत आपण एका भांड्यामध्ये किंवा एका ताटामध्ये तांदळाचं पीठ काढून घेणार आहोत. तर या ठिकाणी मी 2 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. कुठल्याही तांदळाचं पीठ तुम्ही वापरू शकता. सगळं मेजरमेंट आपल्याला एका कपाने आणि एकाच सेम वाटीने घ्यायचं आहे. आता इथे 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतल्यानंतर मिक्सरला आपण डाळवं आणि पोहे बारीक करून घेतलेले आहेत. आता याला चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून थोडंसं जाडसर राहिलेलं किंवा जो कचरा असेल तो निघून जाईल. तर आता याला व्यवस्थित असं आपण चाळून घेणार आहोत. ही स्टेप अजिबात स्किप करायची नाही आहे. तुमच्या घरात जी कुठली चाळणी असेल ना, त्या चाळणीने हे तुम्ही चाळून घेऊ शकता. तर मैत्रिणींनो, घरामध्ये भाजणी नसताना चकली खाण्याची इच्छा झाली तर ही अगदी झटपट चकली फक्त 15 मिनटामध्ये तुम्ही बनवू शकता. आता हे जाडसर जे राहिलेलं आहे ते आपण वापरणार नाही आहेत. तर आता काय करायचं, हे सगळं व्यवस्थित इथे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ही चकली खूप झटपट बनवून तयार होते. अगदी मुलांनी जर कधी मागितली किंवा घरात मुलांना खायला काही नसेल तर पॅकेट फूड देण्यापेक्षा झटपट ही चकली तुम्ही बनवून देऊ शकता. आता आपण हे चाळून घेतलेलं आहे. आता काय करायचं, ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि त्यानंतर बाकीचं साहित्य घालायचं. पण माझ्याकडे इथे चकली मसाला अवेलेबल आहे घरामध्ये, तर तोच चकली मसाला मी इथे वापरते आहे. तर तुम्ही चकली मसाला नसेल तर धण्याची पावडर, हळद, तिखट, मीठ, जिरा आणि ओव्याची पूड, थोडेसे तीळ घालू शकता. तर चकली मसाला घालून घेतल्याच्यानंतर यामध्ये आपण घालून घेणार आहोत तीळ. ह्या चकली मसाल्यामध्ये तिखट, त्यानंतर हळद, ओवा जिऱ्याची पूड आणि तीळ अगदी सगळंच घातलेलं असतं. तिळाचं प्रमाण थोडंसं कमी असल्यामुळे मी वरून तीळ घालून घेतलेले आहे. आणि इथे 1.5 पळी तेल अगदी मस्त कडकडीत गरम करून आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे. तेल थोडंसं थंड व्हायची वाट बघायची आणि त्यानंतर मग हे सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे भिजवताना कुठल्या पाण्याचा वापर करायचा ते देखील सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, हे भिजवण्यासाठी आपल्याला हलकंसं गरम पाण्याचा वापर इथे करायचा आहे. अगदी उकळीचं पाणी घेण्याची अजिबात गरज नाही आहे. तर थंड पाण्याचा वापर नाही करायचा आहे. गरम पाणी मी इथे करून घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्येच आपण याचा घट्टसर गोळा मळून घेणार आहोत. गोळा मळताना देखील खूप पातळसर असा गोळा अजिबात मळायचा नाही आहे. घट्टसर गोळा आपण मळून घेणार आहोत. तर आता काय करायचं, पाणी गरम करायला ठेवलेलंच होतं मी. आता ते पाणी घ्यायचं आणि आपल्या हाताला सहन होईल इतकं गरम पाणी इथे वापरत आहोत. तर आता थोडं थोडं करून ह्याचा घट्टसर छान असा गोळा मळून घ्यायचा आहे. तर मी म्हटलं ना, अगदी झटपट पटापट अशी ही चकली बनून तयार होते. ह्यासाठी तुम्हाला ॲडिशनल कुठलेही एफर्ट्स घेण्याची गरज नाही आणि आपल्या घरामध्ये आहे त्या साहित्यामध्ये ही अवघ्या 15 मिनटामध्ये बनून तयार होते. आता याचा छान असा गोळा आपण इथे मळून घेतलेला आहे. कन्सिस्टन्सी तुमच्या लक्षात आलीच असेल. याला हातावर घ्यायचं, थोडासा तेलाचा हात लावून आणि याचा असा रोल करायचा आणि त्यानंतर याला किचन प्रेस म्हणजेच सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि याच्या पटपट अशा चकल्या बनवून घ्यायच्या आहे. तर मैत्रिणींनो, चकली तेलात टाकल्या विरघळत नाही, तुकडे पडत नाही, अजिबात तेल पित नाही, तेलकट होत नाही आणि खायला म्हणाल तर अगदी मस्त क्रंची म्हणजेच कुरकुरीत अशी चकली बनवून इथे तयार झालेली आहे.
तर या ठिकाणी अजून एक पथ्य पाळायचं ते म्हणजे न्यूजपेपरचा अजिबात वापर करायचा नाही आहे. यासाठी व्हाईट प्लेन पेपरचा वापर आपण करायचा आहे. आपल्या घरात मुलांसाठी जो आपण प्लेन व्हाईट पेपर वापरतो ना तोच घ्यायचा आहे. कारण न्यूजपेपरमध्ये भरपूर असे घातक केमिकल्स असतात आणि त्याचा आपल्या शरीरावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे न्यूजपेपर अजिबात वापरायचा नाही. आता ह्या पद्धतीने छान गोलाकार अशा चकल्या इथे आपण बनवून घेतलेल्या आहेत. जोपर्यंत मी चकल्या बनवून घेते ना तोपर्यंत एका पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल छान कडकडीत असं गरम झालं की चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या. आता तेल गरम झालं की नाही एकदा चेक करायचं. तेल मस्त कडकडीत गरम झालं की यामध्ये चकल्या सोडायच्या आहे. आणि चकल्या तळण्याची देखील एक छान अशी ट्रिक आहे. जेव्हा हे बबल्स येणं बंद होतं ना तेव्हाच ही चकली आपल्याला पलटवून घ्यायची आहे. आणि तुम्ही बघू शकता तेलात टाकल्या विरघळली नाही, चिटकली नाही, अगदी कुठलाही यावर परिणाम झालेला नाही. मस्त अशी ती तेलामध्ये खरपूस आपण तळून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता बबल्स यायला सुरुवात झालेली आहे. आणि जसे हे बबल्स थांबतील ना तसे ह्या चकलीला उलटवून घ्यायचं आहे. आणि खूप अशी आपल्याला अगदी लालसर होईपर्यंत नाही तळायचं, नाहीतर खाताना थोडीशी ती कडवट लागते. आता याला उलटवून घ्यायचं आहे आणि परत एकदा मस्त सोनेरी रंगावर येईपर्यंत लो टू मिडियम हीटवर ही चकली आपल्याला तळून घ्यायची आहे. बबल्स बंद झाले की उलटवून घ्यायची आणि बबल्स बंद झाले की मग काढून घ्यायची. अगदी सोपी पद्धत आहे. तर मैत्रिणींनो, भाजणी घरामध्ये अवेलेबल नसताना तुम्ही चकली कशाची करता कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघतायत हे देखील मला कमेंट करून सांगा. मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. तर आता खूप अशी लालसर वगैरे होण्याची गरज नाही, कारण आपण प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतरही ही कुकिंगची प्रोसेस चालूच राहते आणि याचा कलर नंतर थंड झाल्यावर ॲटोमॅटिक बदलतो. तर तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने मी ह्या सगळ्या चकल्या बनवून घेतलेल्या आहेत. आणि व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण बघितलेलं आहे की छान मस्त क्रिस्पी कुरकुरीत अशा बनवून झाल्यात. मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.